मला सायकल चालवायला खूप आवडायचं. मला खात्री आहे की तुम्हालाही ते आवडत असेल. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा टायरमधली हवा कमी असते, तेव्हा सायकल चालवणं खूप कठीण जातं. पण जेव्हा टायरमध्ये हवा पूर्ण भरलेली असते, तेव्हा ती चालवणं खूप सोपं होतं. असं का होतं? कारण जेव्हा टायरमधली हवा कमी असते, तेव्हा चाकाचे जास्त बिंदू जमिनीला स्पर्श करत असतात. पण जेव्हा टायरमध्ये पूर्ण हवा असते, जसं की या टायरमध्ये आहे, तेव्हा कमी बिंदू जमिनीला स्पर्श करतात. आता कल्पना करा की तुमच्याकडे एक असं चाक आहे जे पूर्णपणे गोल आहे आणि ते इतकं कडक आहे की ते जमिनीला फक्त आणि फक्त एकाच बिंदूत स्पर्श करत आहे. अशा वेळी आपण असं म्हणू शकतो की तो रस्ता या चाकाची स्पर्शिका आहे. आपल्या दैनंदिन जीवनात स्पर्शिकेची अशी अनेक उदाहरणं आहेत. आपण आत्ताच सायकलचं उदाहरण पाहिलं, ज्याच्यामध्ये एक चाक होतं आणि रस्ता होता, ज्यामध्ये या चाकासाठी रस्ता हा स्पर्शिकेसारखा होता. आता कल्पना करा, जर तुम्ही एखाद्या नाण्याला पट्टी लावून धरली, तर ती सुद्धा एक स्पर्शिकाच असते. ती पट्टी त्या नाण्याची स्पर्शिका यासाठी आहे कारण की या नाण्याचा एकच बिंदू या पट्टीला स्पर्श करतो. त्याचप्रमाणे जर कप्पीवर एखादा दोरखंड असेल किंवा चरखीवर एखादा दोरखंड असेल, तर तो दोरखंड त्या कप्पीसाठी स्पर्शिकेसारखं काम करतो. जसं की इथे तुम्हाला हे दोन लाल बिंदू दिसतात आहे. त्या एकाच बिंदूमध्ये हा दोरखंड त्या कप्पीला किंवा चरखीला स्पर्श करतो. आणि जर एखाद्या गोलाकार बागेच्या बाजूनी जाणारा रस्ता असेल, तर तो या बागेची स्पर्शिका बनतो. अगदी तसंच जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, तेव्हा ती एका स्पर्शिकेच्या मार्गाने फिरत असते. जर तुम्ही पृथ्वीच्या कक्षेवरील कोणत्याही एका बिंदूपाशी तिचा मार्ग काढला, ज्या दिशेने ती जाते, तर तुम्हाला त्या कक्षेची स्पर्शिका मिळेल. आता आपण या रेषेसोबत आणि या वर्तुळासोबत थोडा खेळ करूया. ठीक आहे, चला पाहूया की आपण या रेषेला किती वेगवेगळ्या प्रकारे वर्तुळाला स्पर्श करायला लावू शकतो. आता इथे पाहिल्यास ही रेषा या वर्तुळाला अजिबात स्पर्श करत नाहीये. अशा प्रकारे ती वर्तुळाला छेदत नाही. पण जसं जसं तुम्ही या रेषेला या वर्तुळाच्या जवळ आणता, तसं आपण आणखी या रेषेला जवळ आणू, तर आपल्याला दिसेल की ही रेषा या वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करायला लागते. आणि यालाच आपण स्पर्शिका असं म्हणतो. तर या रेषेला आता आपण स्पर्शिका म्हणू शकतो. जर का मी ही रेष आणखी हलवली, पुढे नेली, तर आपल्याला दिसेल की वर्तुळाला ही रेषा दोन बिंदूमध्ये छेदते. आपण ती हलवत राहिलो तर दोन बिंदू, दोन बिंदू, दोनच बिंदूंमध्ये छेदते आहे आणि परत हळूहळू आपल्याला दुसऱ्या बाजूनी त्याची एक स्पर्शिका अशा प्रकारे दिसते, जेव्हा ती वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदते. पुन्हा आपण बघू शकतो की दोन बिंदू, दोन बिंदू, दोन बिंदू आणि स्पर्शिका. अशा प्रकारे आपण या रेषेची स्पर्शिका बनवू शकतो. आता या क्षणी तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा रेष अशी ठेवतो तेव्हा एक जीवा तयार होते. जीवा म्हणजे या रेषेचा तो भाग जो या वर्तुळाच्या दोन बिंदूंमध्ये आहे. पण जेव्हा ही रेषा एक स्पर्शिका असते, तेव्हा जीवेची लांबी शून्य असते. हळूहळू जेव्हा आपण ही रेषा पुढे नेतो, या जीवेची लांबी वाढते बघा, वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. एक असा क्षण येतो जेव्हा ही जीवा सगळ्यात मोठी असते आणि मग पुन्हा पुन्हा जीवेची लांबी कमी 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 होत जात शून्य होऊन जाते. अशा प्रकारे जिथे ती रेषा पुन्हा एकदा स्पर्शिका बनते, त्यानंतर जर का ती आपण रेषा हलवली तर पुन्हा ती वर्तुळाला स्पर्श करत नाही. तर आपल्याकडे एकूण तीन वेगवेगळ्या शक्यता आहेत. पहिली शक्यता आहे न छेदणाऱ्या रेषेची, जिथे रेषा वर्तुळाला अजिबात स्पर्श करत नाही. दुसरी शक्यता आहे जिथे रेषा वर्तुळाला दोन बिंदूंमध्ये छेदते, जसं तुम्ही इथे बघू शकता. इथे दोन वेगवेगळे बिंदू आहेत आणि या रेषेला वृत्तछेदिका असं म्हणतात. आणि त्यानंतर आपण बघतो आहे स्पर्शिका, जिथे रेषा वर्तुळाला फक्त एकाच बिंदूत स्पर्श करते. तर वृत्तछेदिका वर्तुळाला दोन बिंदूंमध्ये छेदते, स्पर्शिका वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते आणि या पहिल्या शक्यतेमध्ये वर्तुळाला स्पर्श न करणारी रेषा आपण दाखवलेली आहे. तर या तीनच शक्यता असू शकतात. कोणतीही सरळ रेष एखाद्या वर्तुळाला तीन बिंदूंमध्ये स्पर्श करणं कधीही शक्य नाही. बरोबर? तुम्ही हे स्वतः करून पाहू शकता. आणि ज्या बिंदूपाशी स्पर्शिका वर्तुळाला स्पर्श करते, त्या बिंदूला स्पर्शबिंदू असं म्हणतात. आता जाता जाता एक छोटासा विचार करूया. वर्तुळाच्या आत असलेल्या एखाद्या बिंदूतून तुम्ही त्या वर्तुळाला स्पर्शिका काढू शकता का? यावर नक्की विचार करा. आपण आता पुन्हा भेटू.